नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बदली मानधनी 1198 कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर. सांगली महापालिकेतील बदली मानधनी व रोजंदारी 1198 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र सांगली महापालिकेच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अन्य शासकीय कामानिमित्त बैठकीतून निघून गेल्याने हा विषय पुन्हा लांबणीवर पडला. सांगलीतून महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त संगीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. दुपारी 4 वाजता सुरू होणारी व्हिडिओ कॉन्फरन्स सायंकाळी 5 वाजता सुरू झाली. सुरुवातीला कुरुंदवाड आणि शिरोळ पालिकांशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर सांगली महापालिकेच्या 1198 कर्मचाऱ्यांना प्रस्तावावर चर्चा अपेक्षित होती. सांगलीचा हा विषय चर्चेत येणार तेवढ्यात उपमुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने हा विषय पुढील बैठकीसाठी राखून ठेवण्यात आला. महापालिकेकडे अनेक वर्षापासून बदली मानधनी आणि रोजंदारी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत असून महापालिकेच्या महासभेनेही या संदर्भात ठराव मंजूर केला आहे. सध्या 276 बदली, 14 रोजंदारी आणि 908 मानधनी एकूण 1198 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांसाठी पदाची निर्मिती करून त्यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबरोबरच त्यांच्या मानसिक वेतनासाठी शासनाकडून सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने 31 ऑगस्ट 2025 रोजी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सोमवारी या प्रस्तावावर अंतिम निर्णयाची अपेक्षा होती.